मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधीद्वारा पंतप्रधान निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरच्या वतीने अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात चिटणीस पार्क नागपूर इथं आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाचे कठडे तोडून निघाले असता पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या बाहेर थांबवले आणि चौकाकडे परत जायला सांगितले. पण कार्यकर्ते जायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करीत सौम्य लाठीचार्ज केला. अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जवळपास 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने 26 जुलै रोजी मिरज ते नागपूर दरम्यान एक मार्गी विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01-451 मिरजहून 26 जुलै रोजी दुपारी 12:55 सुटून 27 जुलै रोजी दुपारी 12:15 वाजता नागपूरला पोहोचेल आणि ही विशेष गाडी पंढरपूरसह वर्धा, अजनी, अकोला, भुसावळ, मनमाड आदी प्रमुख स्थानकांवर थांबा घेणार आहे. भाविकांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत माध्यमांद्वारे वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सोहम सिनियर सिटीझन होम आणि स्वरवेद प्रस्तुत तीर्थ विठ्ठल हा पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका कस्तुरी पायगुडे यांचा अभंगाचा कार्यक्रम शुक्रवार 24 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूरच्या झाशी राणी चौक स्थित सोहम हॉल सेवा सदनच्या बाजूला आयोजित करण्यात आला आहे. नागपूर इथं होणाऱ्या या कार्यक्रमात कस्तुरी पायगुडे यांना अमरीश जोगडेकर, प्रतिमा रोडी साथ देतील. तबल्यावर रवी सातफळे, सिंथेसायझरवर नचिकेत देव तर लघुवाद्यावर आदित्य पेशवे राहतील. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विविध विषयांवर यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. खासदार सुप्रिया सुळे सुद्धा यावेळी उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ICCच्या ताज्या एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीत भारतीय फलंदाजाचे वर्चस्व कायम आहे. अव्वल 5 फलंदाजामध्ये भारताचे 3 फलंदाज असून कर्णधार शुभमन गिल दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेल आणि शुभमन गिल यांच्यात केवळ एका रेटिंग गुणाचा फरक आहे. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरीमुळे शुभमन गिल, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. विराट कोहली 767 गुणांसह तिसऱ्या तर रोहित शर्मा 758 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.